नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये आज जबरदस्त एका पाठोपाठ एक ट्विस्ट दाखवण्यात आलेले आहेत। ते म्हणजे युगंधर त्या गुंडांना शोधण्यासाठी हात धुवूनच त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे। इकडे विद्याधर आणि शलाकाला मात्र युगंधरला घाबरून चांगलाच घाम फुटलेला आहे। या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे, तो म्हणजे पृथ्वी युगंधरला मदत करण्यासाठी तयार झालेला आहे आणि पृथ्वीच आता त्या दोन गुंडांना शोधून काढणार आहे। पण आता इथे पृथ्वीला खूप मोठी दुखापत झालेली आहे। आनंदीमुळे पृथ्वीवर हल्ला झालेला आहे। पण इकडे युगंधरला अखेर हे माहीत झालेलंच आहे की विद्याधरनेच आनंदीला किडनॅप केलेला आहे। पण नेमकं हे कसं घडतं, काय घडतं तेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की युगंधर आनंदीला उचलून घेऊन त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि युगंधरने आता आनंदीचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलेलं असतं आणि खूप टेन्शनमध्ये असतो। आनंदीची त्याला खूप काळजी वाटत असते। तो आरतीला म्हणत असतो, आरती जा बरं पटकन साखर पाणी घेऊन। इकडे आता आरती पटकन छायाताई साखर पाणी आणा असं म्हणतच खाली जात असते। तेवढ्यातच छायाताई साखर पाणी घेऊन येतात। आरती काय करते, ती साखर पाणी घेते आणि पटकन आनंदीजवळ येऊन बसते आणि तिच्या तोंडामध्ये चमच्याने ते साखर पाणी घालायला सुरू करते। आता इकडे आनंदीला खूप जास्त त्रास होत असतो। ती एकदम शांतच पडलेली असते आणि आता तिला ते पाणी तोंडात गेल्यानंतर जोराचा ठसका लागतो। आता ठसका लागल्यानंतर तिच्या तोंडातील पाणी सगळं युगंधरच्या कुर्त्यावर उडतं। पण युगंधर अजिबात त्याकडे लक्ष देत नाही, आनंदीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। आता आरती म्हणत असते, आनंदी उठ ना ग, उठ, डोळे तरी उघड, हे बघ मी आली आहे। आता आनंदी डोळे उघडतच नसते, ती सारखी इकडे तिकडे स्वतःला त्रास करून घेत असते। आता युगंधर म्हणत असतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवूनच म्हणत असतो की आनंदी अजिबात काळजी करू नकोस आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी आहे। इकडे हॉलमध्ये माई शिल्पाला सांगत असतात, अगं शिल्पा असं काय करतेस, तू आनंदीची चौकशी सुद्धा करणार नाहीस का त्या मुलांचं ऐकून। त्यावेळेला शिल्पा तेथून रागानेच गेलेली असते। पण आता इकडे शिर्के त्या गुंडांच्या पाठीमागे धावतच निघालेले असतात। पण ते गुंड काय करतात, आपण बाहेर निघतात आणि बाहेरून दारच लावून घेतात। आता शिर्के मात्र दाराच्या आतमध्येच म्हणजे घरामध्येच राहतात आणि गुंड बाहेर पळून जातात। आता शिर्के दार उघडा असं करून ओरडायला लागलेले असतात। तेवढ्यातच माई आणि बापू पाठीमागून येतात आणि म्हणतात, शिर्के काय झालं। त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, त्या गुंडांनी बाहेरून कडी घालून घेतली आहे। त्यावेळेला माई पटकन बापूंना म्हणतात, जा बरं तुम्ही वॉचमनला फोन करा कडी काढण्यासाठी। आता बापू इकडे फोन करण्यासाठी जातात। एवढ्यातच बाहेरून दार उघडलेलं असतं आणि शिर्के धावतच त्या गुंडांच्या पाठीमागे जातात। आता इकडे बापू माईंना म्हणत असतात, अगं काय झालं, कुणी दार उघडलं। त्यावेळेला माई म्हणत असतात, हे बघा शिर्के त्या गुंडांना पकडण्यासाठी गेले आहेत। आता युगंधर आनंदीचं डोकं मांडीवर घेऊन बसलेला असतो। त्याच वेळेला शिल्पाला राहवत नाही, शिल्पा युगंधरच्या रूममध्ये येते आणि पाहते तर का युगंधरच्या अंगावर आनंदीच्या तोंडातील पाणी उडलेलं असतं। आता शिल्पा युगंधरला म्हणत असते, युगंधर अरे काय झालं, हे काय कुर्त्यावर काय घाण उडलं आहे, ते उठ बरं पटकन कुर्ता बदलून घे। त्या आनंदीची काळजी करण्याच्या नादामध्ये तू स्वतःची काय अवस्था करून घेतलीस बरं। त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ताई मला माझ्या तब्येतीपेक्षा माझ्या कुर्त्यापेक्षा मला आनंदीचा जीव महत्वाचा वाटत आहे। युगंधर शिल्पाला म्हणत असतो, ताई तू स्वतःच्या काळजीबद्दल बोलत आहेस का, पण मला स्वतःची काळजी करण्यापेक्षा माझी जबाबदारी मोठी वाटते आणि आनंदी माझी जबाबदारी आहे। आज आनंदीचा श्वास थांबवण्याचा कोणीतरी प्रयत्न केला आहे आणि इतका मी निष्ठुर नाही आहे ग की तिची ही अवस्था असताना सुद्धा मी तिच्याकडे लक्ष देणार नाही। आता युगंधरचं हे सगळं बोलणं आरती तेथे बसूनच ऐकत असते, कारण आरतीचा गैरसमज झालेला असतो ना की युगंधर मालक साहेब आनंदीकडे लक्षच देत नाहीये, तिची जबाबदारी झटकतात। पण आता आरतीचा सगळा गैरसमज इथे दूर होणार आहे। इथे आता शिल्पा युगंधरला म्हणत असते, अरे युगंधर असं काय करतोय, सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाही आहेस, बघ ना तू किती थकलायस, जा बरं उठ पटकन फ्रेश होऊन घे आणि काहीतरी खाऊन घे। त्यावेळेला युगंधर मात्र शिल्पाचं बोलणं ऐकूनच घेत नाही। तो म्हणत असतो, ज्यांनी कुणी आनंदीची ही अवस्था केली आहे त्यांना मी सोडणार नाही। युगंधरचा दुसरा चेहरा, दुसरं रूपच मी त्यांना दाखवणार आहे। आता युगंधर भयंकर चिडलेला असतो आणि त्याला राग आलेला असतो, कुणी बरं आनंदीची एवढी वाईट अवस्था केली। आता युगंधरचा हा राग विद्याधर बाहेर उभारून ऐकत असतो। आता युगंधर म्हणत असतो, आनंदीचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केलाय का त्यांनी, ज्यांनी कुणी हे केलंय त्यांचा श्वास मोजण्याची वेळ मी
मी त्यांच्यावर आणणार आहे. आता इथे आरती सुद्धा युगंधरला म्हणत असते की मालक साहेब, जे गुंड डिलिव्हरी नेण्यासाठी घरी आले होते ना, त्यांनीच हे केलेलं आहे सगळं. कारण त्या 2 गुंडांना त्या पेटी सोबतच आम्ही त्या धर्मशाळेमध्ये मी आणि शिर्केंनी पाहिलं होतं. हे ऐकून युगंधर म्हणतो, काय तुम्ही दोघांनी पाहिलं होतं? तेवढ्यातच इकडे शिर्के धावत धावत मालक साहेबांकडे आलेले असतात. शिर्केंना पाहून युगंधर म्हणत असतो, शिर्के काय झालं, काय अपडेट आहे? त्यावेळेला शिर्के म्हणतात, मालक साहेब ते 2 गुंड हातून निसटले, पण आरती बरोबर बोलत आहे. त्या 2 गुंडांना त्या पेटी सोबत धर्मशाळेत आम्ही दोघांनी पाहिलं होतं. आता इथे युगंधर म्हणत असतो, शिर्के काहीही करा पण त्या गुंडांना शोधून काढा. आनंदीला इथे अशा अवस्थेमध्ये सोडून मी घराबाहेर पडू शकत नाही, पण तुम्ही पोलीस स्टेशनला आत्ता लगेच जा आणि माझा निरोप पोहोचवा. अगदी शहरातून कोणीही बाहेर नाही पडलं पाहिजे. त्या गुंडांना लगेच शोधून काढा, असं पोलिसांना माझा निरोप द्या. आता शिर्के म्हणत असत, हो मालक साहेब, मी लगेच आता पोलीस स्टेशनला जातो. आता मालक साहेब म्हणत असतात, युगंधर म्हणत असतो, शिर्के मिनिटाची अपडेट मला मिळाली पाहिजे. ते गुंड काहीही करून आजच्या आज हाती लागलेच पाहिजेत. आता हे सगळं बोलणं विद्याधर बाहेरून ऐकतच असतो आणि चांगलाच घाबरत असतो. आता शिर्के पोलीस स्टेशनला गेलेलं पाहून विद्याधरचं मन चांगलंच चळबळत होतो. म्हणत असतो, अरे बापरे, हा तर पोलिसांच्याकडे गेला की आता पोलीस त्या गुंडांना नक्कीच शोधून काढणार आणि जर ते गुंड पोलिसांच्या हाती लागले तर माझी आणि शलाकाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. हे शलाकाला तर सांगितलंच पाहिजे. इकडे आता पृथ्वी, प्रांजल आणि मिताली रूम मध्ये असतात. त्यावेळेला हा प्रांजल चांगला हसतच म्हणत असतो, नाही नाही नाही, या आनंदीची चांगली पक्की नाटकच आहेत ही. त्यावेळेला मिताली म्हणत असते, अरे प्रांजल काय बोलतोयस तू? कोण बरं अशी नाटकं करेल? नाही नाही, ही आनंदीची नाटकं नाही आहेत. असं स्वतःचा हातपाय बांधून तोंडाला पट्टी लावून स्वतःला पेटीमध्ये कोण बंद करून ठेवेल बरं? नाही, अजिबात नाटक नाही. हे कोणीतरी तिच्यासोबत केलेलं आहे. आता हा प्रांजल पुन्हा चिडून वाटेल तसे बोलायला सुरू करतो. तो म्हणत असतो, तुला असं वाटत असेल पण मला नाही वाटत, मला तर पूर्णपणे याच्या विरोधात वाटत आहे. आता हा प्रांजल चिडून पुन्हा वाटेल तसे बोलायला सुरू करतो. तो म्हणत असतो, मिताली तुला असं वाटत असेल पण मला या विरोध वाटत आहे. ती आनंदीना काहीही करू शकते, ती नाटकं सुद्धा करू शकते या घरामध्ये पुन्हा येण्यासाठी. अगं या घरातून ती गेली काय? या घरात परत येते काय? त्या पेटीतून बाहेर निघते काय? नाही नाही नाही, हे सगळं नाटक आहे. आता हा प्रांजल म्हणत असतो की या निंबाळकरांचं तर काही गंमतच आहे. आता काही झालेच मोकळे. लगेच आनंदी घरी आली म्हटल्यानंतर तिच्या पाठीमागून लगेच शेपूट फिरवतच आता फिरतील बघ. आनंदी आनंदी करतच. यांना तर एक पुरस्कारच दिला पाहिजे बघ अशा वागण्याचा. आणि त्यावेळेला आता मिताली चिडते आणि म्हणत असते, प्रांजल काय बोलतोयस तू आता लय बोलतोयस ना बाबांना, वाटेल तसं अजिबात बोलू नकोस. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, अगं काय बोलू नकोस? का बोलू नकोस बरं? अगं ती आनंदी किती नाटकी आहे, नाटक करत आहे, कळत नाही का त्यांना? आणि ती घरातून जाते काय, येते काय, पेटीतून बाहेर निघते काय? असं करून आता प्रांजल आणि मितालीचा वाद लागलेला असतो. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, तुम्ही दोघांनी अजिबात या विषयावरून भांडायचं नाही आणि या विषयात आपण पडायचंच नाही. ती आनंदी पेटीतून निघो किंवा आबळातून पडो, आपल्याला काय देणं घेणं आहे ना? ती आपली कोण नातेवाईक आहे, सखी सोयरी आहे ना या निंबाळकरांची कोणी वारसदार आहे. त्यामुळे आपण तिचा विचार अजिबात करायचा नाही. तो प्रश्न पूर्णपणे निंबाळकरांचा आहे, त्यांचं ती पाहून घेतील ना काय करायचं काय नाही. आता प्रांजलला पृथ्वीचं बोलणं पटलेलं असतं पण मिताली म्हणत असते, नाही दादा तू चुकीचं बोलत आहेस, काहीतरी इथे गोंधळ आहे. आनंदी मुद्दामून असं वागणार नाही, तिच्यासोबत कुणीतरी हे केलेलं आहे. आता पृथ्वी म्हणत असतो की तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकरणापासून आपल्याला 4 हात लांबच राहायचं आहे. म्हणजे मी तर म्हणतो या प्रकरणात पडून स्वतःचे हात घाण करून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी हे लक्षात ठेवा की आपण त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही. आता इकडे या विद्यार्थ्याने घाबरून लगेच शलाकाला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतो, हे बघ शलाका, काय सांगत आहे ते नीट ऐक. आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर त्या गुंडांना या शहरातून गायब कर, नाहीतर शिर्के गेले आहेत पोलीस स्टेशनला. त्या शिर्केंच्या, पोलिसांच्या किंवा युगंधरच्या हाती जर ते 2 गुंड लागले ना तर आपला चांगलाच बट्ट्या घोळ होईल बघ. आपण जे काही प्लॅनिंग केलं आहे, पृथ्वीला आपल्याबरोबर काम करायला लावायचं आणि युगंधर पासून दूर करायचं, तर आपलं हे प्लॅनिंग सगळं फिसकटणार आहे. आणि प्लॅनिंग तर सक्सेसफुल होणारच नाही, उलट आपल्या दोघांना त्या तुरुंगामध्ये चक्की पिसत राहावं लागेल. आणि त्या युगंधरने शपथ घेतली आहे, आनंदीची ज्यांनी कुणी ही अवस्था केली आहे त्याला जित्ता गाठणार आहे. आता आपल्या दोघांचं काही खरंच नाही. त्यामुळे लवकरात लवकर जागी हो, त्या गुंडांना गायब कर. इकडे मी पृथ्वीला सांभाळतो, इकडे घरामध्ये काय घडत आहे याच्याकडे लक्ष देतो.
लवकरात लवकर शलाका कामाला लाग, नाहीतर आपली वाट लागल्याशिवाय राहणार नाही. चल फोन ठेवतो बघ, असं म्हणतो आणि शलाकाचा फोन कट करतो. आता इकडे आनंदी मात्र चांगलीच घाबरलेली असते आणि ती शुद्धीवर आल्यानंतर एक सारखी बडबडत असते, मला वाचवा, मला वाचवा, मला या पेटीतून बाहेर काढा, माझा श्वास घुटमळत आहे, मालक साहेब, अशी आनंदी वाटेल तशी बडबडायला लागलेली असते. आता इकडे युगंधर आनंदीच्या कपाळावरून हात फिरवत म्हणत असतो की आनंदी आनंदी शांत हो बरं, शांत हो, हे बघ इकडेच आहे मी, इकडे बघ बरं. त्यावेळेला आता आनंदी पुन्हा नाही नाही नाही, मला वाचवा, मला वाचवा, अशी बडबडायला लागलेली असते. हे बघ युगंधर म्हणत असतो, हे बघ आरती सुद्धा इथेच आहे. आता आरती आनंदीचा हात हातामध्ये घेते, म्हणत असते, अगं आनंदी बाळा शांत हो बरं, मी इथेच आहे, अजिबात काळजी करू नको, शांत हो. त्यावेळेला आनंदी थोडीशी शांत होते. आता आरती म्हणत असते की अगं आनंदी अशी कशी अचानक त्या पेटीमध्ये गेलीस बरं, त्या धर्मशाळेमध्ये मी ते पिऊन बरोबर ते कागदपत्र पूर्ण करण्यासाठी गेले आणि त्यानंतर लगेच कशी काही तू गायब झालीस, तिथे कोण आलं होतं कोण नाही, तुला काही आठवतं का, लक्षात काही येतंय का तुझ्या? आता आनंदी म्हणत असते, खूप घाबरलेली असते आनंदी, ती म्हणत असते, अगं त्या तिथे मी एकटीच उभे होते आणि अचानक रूममध्ये कोणीतरी आलं आणि तोंडाला माझ्या पट्टी लावली आणि मला पेटीमध्येच घातलं, असं म्हणून आनंदी आता पुन्हा घाबरलेली असते. आता युगंधर तिला शांत करत असतो, आनंदी शांत हो बरं, अजिबात घाबरू नकोस आणि त्याच गोष्टी सारख्या आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नको. इकडे आता युगंधर आणि आरती दोघे मिळून आनंदीला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. आनंदीला खूप मोठा धक्का त्या पेटीमधला बसलेला असतो. इकडे आता युगंधर म्हणत असतो, आनंदी तू अजिबात काळजी करू नकोस, ज्या नीच हाताने तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे त्या हातांना मी सोडणार नाही, त्या हातांना या कायद्याच्या आणि युगंधरच्या तावडीतून सुटका मिळणारच नाही, असं म्हणून युगंधर आता खूप चिडलेला असतो. आता युगंधर आनंदीला शब्द देत असतो की तुझ्या गुन्हेगारांना मी सोडणार नाही, तुला त्रास देणाऱ्या माणसांना मी कधीही माफ करणार नाही. आता इकडे युगंधर आरतीला म्हणत असतो, आरती तू आनंदीला सांभाळ, तोपर्यंत मी शिर्केंना फोन लावून येतो. आता आरती सुद्धा हो म्हणते आणि आनंदीचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेते. इकडे युगंधर बाहेर येतो आणि शिर्केंना फोन लावून म्हणत असतो, शिर्के काय खबर आहे? आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब मी इथे पोलीस स्टेशनच्याच बाहेर उभा आहे, पोलीस म्हणत आहेत त्या गुंडांना तुम्ही पाहिलं आहे का? आणि मालक साहेब मी तर त्या गुंडांचा चेहराच पाहिलेला नाहीये, त्या धर्मशाळेमध्ये सुद्धा ते तोंडाला पट्टी लावूनच बाहेर पडले होते आणि घरामध्ये होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी तोंडाला पट्टीच लावली होती. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, शिर्के तुम्ही काय बोलताय बरं? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब त्यांना ओळखल्याशिवाय पुढचं काहीही करता येणार नाही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, शिर्के काय चाललं आहे बरं? दोन गुंड तुमच्या नाकाखालून आनंदीला धर्मशाळेतून घेऊन काय जातात, इथे घरामध्ये घेऊन काय येतात, म्हणजे कुणीच त्या गुंडांना पाहिलं नाही का? आता युगंधर शिर्केवर चिडत असतो म्हणून शिर्के म्हणत असतात, मालक साहेब अहो ते दोन गुंड पक्के हुशार आहेत, त्यांनी एक सुद्धा पुरावा पाठीमागे सोडलेला नाहीये, तोंडाला पट्टी लावूनच त्यांनी सगळं काम केलेलं आहे. वेळेला युगंधर म्हणत असतो, शिर्के तोंडाला पट्टी लावली म्हणून ते दोघे माझ्या तावडीतून सुटणार नाहीत, त्या दोघांच्या तोंडावरची पट्टी काढण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्या दोघांना शोधून काढणार म्हणजे काढणार. शिर्के तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनमध्ये खबर द्या की सगळे CCTV कॅमेरे चेक करून काढा, शहराबाहेर कोणालाही पाठवायचं नाही, ते दोन गुंड अगदी जिवंत माझ्या हाती लागले पाहिजे. आता मालक साहेबांचं बोलणं ऐकून शिर्के म्हणत असतो की मालक साहेब पोचलं मला काय करायचं आहे काय नाही ते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करतो. आता युगंधर शिर्केंशी बोलून पुन्हा आनंदीकडे येत असतो. तेवढ्यातच माई आणि बापू पाठीमागून आलेले असतात. माई म्हणत असतात, युगंधर काय झालं, आनंदीची तब्येत कशी आहे बरं? बापू सुद्धा म्हणत असतात, हो हो आनंदी कशी आहे आता? इकडे आता बापू म्हणत असतात, युगंधर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, त्या गुंडांचा चेहरा कुणी पाहिला आहे का? हे घरात सगळ्यांना विचारून झालं आहे, पण फक्त मुलांना विचारलेलं नाही, कारण ते आमचं ऐकतील, मुलं आमचं ऐकतील असं आम्हाला तरी वाटत नाही बघ, तू जरा करतोस का काहीतरी? त्यावेळेला माई सुद्धा म्हणत असतात, हो युगंधर विशेषतः पृथ्वी आपल्याला मदत करतोय की नाही याचा काही अंदाजच नाही, पण त्या तिघांनी त्या गुंडांचा चेहरा पाहिला आहे का ते त्यांना विचारणं गरजेचं आहे. तू जरा जातोस का मुलांच्याकडे आणि एवढी चौकशी करतोस का? आता युगंधर माई आणि बापूंचं बोलणं ऐकून म्हणत असतो की आनंदीच्या गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये मला शोधायचंच आहे आणि त्यासाठी मी कुणाचे पाय सुद्धा धरायला तयार होईल, मी बघतो काय करायचं ते, मी पृथ्वीची भेट घेतो. आता इकडे पृथ्वी
मिताली आणि प्रांजलला खडसूनच सांगत असतो की आपण या प्रकरणामध्ये अजिबात पडायचं नाही आणि आपण लक्षच घालायचं नाही. तेवढ्यातच युगंधर तेथे आलेला असतो. आता युगंधरला पाहून पृथ्वी तर तोंड फिरवूनच उभा राहतो आणि प्रांजल तर पुन्हा चिडतो. आता मिताली मात्र म्हणत असते, बाबा तुम्ही इथे काही झालं आहे का, काही हवं आहे का? त्यावेळेला युगंधर काय करतो, पृथ्वीला म्हणत असतो, पृथ्वी मला तुझी थोडी मदत हवी आहे. जे 2 माणसं, जे 2 गुंड घरी डिलिव्हरी नेण्यासाठी आले होते त्यांचा चेहरा तुम्ही पाहिला आहे का? आता युगंधर मुलांशी जे काही बोलत आहे ते विद्याधर दाराच्या पाठीमागून चोरून ऐकायला लागलेला असतो. इकडे प्रांजल आता युगंधरला म्हणत असतो की तुम्ही चुकीच्या ठिकाणी मदत मागायला आले आहात. पृथ्वी दादा तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही एवढं लक्षात घ्या. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, मी पृथ्वीशी बोलत आहे. आता युगंधर पृथ्वीला म्हणत असतो की तुम्ही जर त्या गुंडांचा चेहरा बघितला असेल तर फक्त पोलीस स्टेशनला येऊन त्यांचं वर्णन सांगायचं आहे, त्यावरून पोलीस त्या गुंडांना शोधू शकतात. त्यावेळेला पृथ्वी काहीच बोलत नाही. प्रांजल म्हणत असतो, आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. आम्ही तुमच्या या चिखलात पडून स्वतःचा हात घाण करून घेणारच नाही. आता हा प्रांजल जसं काही पृथ्वीने सांगितलेलं असतं तसंच युगंधरला बोलत असतो. आता इथे पृथ्वी एवढा चिडलेला आहे ते पाहून आणि पृथ्वी शांतच आहे, काहीच उत्तर देत नाही ते पाहून युगंधर म्हणत असतो, ठीक आहे, एक लक्षात घ्या, मी इथे स्वतःसाठी मदत मागायला आलेलो नाहीये. एका निष्पाप मुलीवर खूप मोठा अन्याय झाला आहे, तिला दाबण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो. ठीक आहे, तुम्हाला जर मदत करायची नसेल तर राहू दे. तुम्ही जर पूर्णपणे माणुसकी सोडलीच असेल तर तुम्हाला काहीही बोलण्यात काही अर्थच नाही. असं म्हणून युगंधर रूममधून निघून जाणार हे पाहतो विद्याधर आणि निसुटकेचा श्वास घेतो. म्हणजे आता मी सुटलो, म्हणजे मदत करणार नाही पृथ्वी, असं विद्याधरला वाटत असतं. पण इथे चमत्कार घडतो. अक्षरशः एवढा चिडलेला पृथ्वी युगंधरला थांबा म्हणतो आणि मदत करायला मदतीचा हात पुढे करतो. आता पृथ्वी असं थांबा म्हटल्यानंतर विद्याधर चांगलाच हादरतो. आता पृथ्वी म्हणत असतो की तुम्ही ज्या गुंडाबद्दल बोलत आहात त्या गुंडाचा चेहरा अगदी व्यवस्थित मी पाहिला आहे. आता खरंच पृथ्वीने त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला ते गुंड तोंडाला पट्टी न लावता घरामध्ये घुसलेले असतात त्याच वेळेला पृथ्वीने त्या दोघांना व्यवस्थित पाहिलेलं असतं. आता पृथ्वी म्हणत असतो की एका असह्य आणि अबला नारीवर अन्याय करणाऱ्या गुंडांना शिक्षा तर झाली. एका अबला नारीवर अन्याय होत असेल आणि तिला जर माझ्या मदतीची गरज असेल तर मी हे नक्की करणार. मी तिच्यासाठी पोलीस स्टेशनला येऊन त्या गुंडांचं वर्णन करायला तयार आहे. आता पृथ्वी म्हणत असतो की माझं वैर तर तुमच्या संग आहे, मला तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत करायची नाही, पण जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर मात्र मी शांत होऊन बसणार नाही, मी ही मदत करणारच. आता हे ऐकून विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते. चांगलाच घाबरलेला असतो, हादरलेला असतो. तो म्हणत असतो की हा पृथ्वी तर चांगलाच मदत करायला तयार झाला की आता हा जर जाऊन पोलिसांच्या पुढे वकला तर ते पोलीस त्या गुंडांना लगेचच शोधून काढतील आणि त्या गुंडांची साल्टच सोलतील आणि त्यांना असं शिक्षा दिल्यानंतर ते गुंड माझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आता माझी वाट पगळ लागते, असं म्हणून विद्याधर घाबरलेला असतो. इकडे प्रांजल म्हणत असतो, अरे दादा काय करतोयस, आपलं काय ठरलं होतं, त्यांना मदत करायची नाही, मग तू आता का बरं त्यांना मदत करत आहेस? आता पृथ्वी प्रांजलला म्हणत असतो, प्रांजल मी काय करतोय ते मला बरोबर कळतंय. प्रांजल म्हणत असतो, अरे दादा 2 मिनिटापूर्वी काही वेगळंच बोलत होतास आणि आता का बदलतोयस बरं, का बरं यांच्यासोबत जातोयस तू? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, मी यांच्यासाठी जातच नाहीये, मी एका अन्याय होणाऱ्या स्त्रीसाठी जात आहे. आता पृथ्वी म्हणत असतो की प्रांजल मी यांच्यासाठी यांची काळजी वाटत आहे म्हणून जात नाही, तर मी एका स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी यांना मदत करणार आहे. त्या गुंडांना शोधून काढण्यासाठी माझी कायद्याला गरज आहे आणि त्यांना ती मदत करणे मी माझा हक्क समजतो, म्हणूनच मी जाणार आहे. आता प्रांजल पुन्हा चिडलेला असतो, अरे दादा काय करतोयस, कुठल्या मुलगीला तू निष्पाप म्हणतोयस आणि कुणाला हक्क मिळवून देण्याचा भाषा करतोयस तू? अरे ती मुलगी आपल्या घरामध्ये आपली आईची जागा घेण्यासाठी आली आहे आणि आपल्यालाच ती इमोशनली ड्रामा करून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. मग कशाला बरं तिच्यासाठी तू एवढं करतोयस?
त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो की ती आली असेल आपल्या घरामध्ये आईची जागा घेण्यासाठी, पण आपण ते कधीच होऊ द्यायचं नाही. पण जर तिच्यावर अन्याय होत असेल तर मात्र आपण गप्प बसणं, नुसतं बघत बसणं हे आपल्या आईचे संस्कार नाहीच. पृथ्वी म्हणत असतो की मी यांच्यासाठी नाही जात, तर मी माझ्या आईचे संस्कार जपण्यासाठी जात आहे. आता प्रांजल म्हणत असतो नाही दादा, मला हे अजिबात पटत नाही. त्यावेळेला आता मिताली प्रांजलला म्हणत असते, प्रांजल तू जरा शांत बसतोयस का रे? दादा तू जे करत आहेस ते अगदी बरोबर करत आहेस. बरं तू जा बरं यांच्या बरोबर यांना मदत करण्यासाठी. त्यावेळेला पृथ्वी युगंधर समोर येतो आणि म्हणत असतो मी पोलीस स्टेशनला जायला तयार आहे. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो ठीक आहे, मी शिर्केंना फोन करून सांगतो, तू जा तिकडे. त्यावेळेला आता पृथ्वी सुद्धा मानेनेच हो म्हणतो. आता इकडे युगंधर तेथून निघून गेल्यानंतर प्रांजल पुन्हा चिडत असतो. तो म्हणत असतो अरे यार दादा, काय करत आहात तुम्ही दोघं? बरं तुम्ही जे काही वागत आहात ते मला अजिबात पटलेलं नाहीये. त्यावेळेला हा विद्याधर तेथे येतो आणि म्हणत असतो अरे प्रांजल, काय पटलेलं नाही तुला? बरं आता हा विद्याधर चांगला टाळ्या वाजवतच पृथ्वी समोर येतो आणि म्हणत असतो वा वा वा, काय माझ्या पुतण्यावर संस्कार आहेत. बरं माझा पुतण्या तर सगळं विसरून बापाला मदत करायला तयार झाला की. अगदी तुझ्या बापाने तुला फसवलं, या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तुला अंधारात ठेवून दुसरं लग्न सुद्धा केलं, आमच्या समिधा वहिनीला विसरून गेला. उलट आणि तुम्हा तिघांना मुंबईला घालवून कायम सावत्रपणाची वागणूक दिली आणि सगळं स्वतःच्या मर्जीने केलं. तुम्हाला कायम दूर ठेवलं, कधी माया केली नाही, तरी सुद्धा तू आज त्याला मदत करायला तयार झाला. आता हा विद्याधर पृथ्वी वा वा, बघ चांगलंच काम करायला लागलायस तू, आज मला तुझा अभिमानच वाटत आहे बघ. आता हे बोलणं ऐकून प्रांजल म्हणत असतो ए काका, तू आणि कुठे प्रोत्साहन द्यायला लागलायस त्याला? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो अरे प्रोत्साहन द्यायला नको का, चांगलंच काम करायला लागलाय की तो. आता इथे विद्याधर काय करत असतो, पृथ्वीला चांगला कोड्यातच विचारत असतो, पृथ्वी त्या दोन गुंडांना तू अगदी व्यवस्थित बघितला आहेस का? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो की हो, म्हणजे त्या दोघांचा तरी चेहरा नीट बघितलेला नाही, पण त्यातील एकाचा मात्र चेहरा मी नीट अगदी व्यवस्थित बघितला आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो बरं बघितलंयस ना, चल मग आपण दोघं जण पोलीस स्टेशनला जाऊया, आपण जी काही माहिती आहे ती दोघांनी पोलिसाला देऊया. आता विद्याधर असं म्हणल्यानंतर पृथ्वी म्हणत असतो बरं ठीक आहे काका, चल आपण दोघं जण जाऊया, तू खाली थांब, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. त्यावेळेला विद्याधर म्हणतो बरं ठीक आहे, मी खाली थांबतो, ये पटकन. आता मिताली प्रांजल येतो बरं का, असं म्हणून विद्याधर बाहेर निघतो. आता इथे माई आनंदीची आपुलकीने चौकशी करत असतात. त्या म्हणत असतात आनंदी आता कशी आहे तुझी तब्येत, तुला बरं वाटत आहे का? त्यावेळेला आनंदी म्हणत असते हो माई, आता मी बरी आहे, पण त्या पेटीत मी कशी काय गेले, कोणी मला त्या पेटीमध्ये ठेवलं हे काही मला अजून आठवतच नाही. त्यावेळेला बापू म्हणत असतात आनंदी त्या गोष्टीची काळजी तू करू नकोस, अगं तुझ्या वाईटावर या घरामध्ये किंवा घरातील बाहेर वाईट शक्ती आहेत, पण ज्याचा पाठीराखा देव असतो ना, त्याचं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही आणि देवाचेच हे संकेत आहेत की तू परत या घरामध्ये राहण्यासाठी यावं. त्यावेळेला माई सुद्धा म्हणत असतात अगदी बरोबर बोलत आहेत, हे देवाचीच इच्छा आहे आनंदी, तू या घरामध्ये कायमस्वरूपी राहावंस म्हणून. आता माई म्हणत असतात आनंदी त्या वाईट शक्ती तुला घरातून बाहेर काढण्याचा कितीही प्रयत्न करू द्यात, पण तू या घरामध्ये परत येणार, कारण तुझ्या नशिबातच आहे या घरामध्ये राहणं. त्यावेळेला आरती म्हणत असते की माई त्या वाईट शक्ती घराबाहेर नाही आहेत, त्या घरामध्येच आहेत. आता इकडे बापू म्हणत असतात आरती तुझा संशय चुकीचा नाहीये, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण पृथ्वीने त्या दोन गुंडांपैकी एका गुंडाचा चेहरा बघितला आहे आणि त्याचंच वर्णन सांगण्यासाठी तो पोलीस स्टेशनला निघाला आहे. त्यावेळेला माई म्हणतात खरंच खरंच निघाला आहे? त्यावेळेला बापू म्हणतात हो हो, पृथ्वी मदत करण्यासाठी तयार झाला आहे. इकडे हॉलमध्ये हा विद्याधर चांगलाच घाबरून शलाकाला फोन लावून म्हणत असतो की आता शलाकाने फोन उचलल्यानंतर विद्याधर म्हणत असतो ए शलाका, अगं सगळा डाव फिरला आहे, अगं तो पृथ्वी पोलिसांना मदत करायला निघाला आहे, त्या पोलिसांचं वर्णन सांगणार आहे, त्या दोन गुंडांपैकी एका गुंडांचा चेहरा त्या पृथ्वीने पाहिला आहे. हे ऐकून शलाका सुद्धा हादरते, म्हणत असते काय काय बोलत आहेस बरं तू? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो की हो मी खरंच बोलत आहे, तो पृथ्वी आता लगेच पोलीस स्टेशनला निघाला आहे. शलाका म्हणत असते अरे कसं काय शक्य आहे बरं, हा पृथ्वी कसं काय तयार झालाय? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो अगं हो खरंच तयार झाला आहे, आता तुझ्याकडे जास्त वेळ नाहीये, अगदी 15 ते 20 मिनिट आहेत, या 15 ते 20 मिनिटात काहीही कर, पण त्या गुंडांना इचलकरंजीच्या बाहेर पाठवून दे, त्या पृथ्वीला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल, यासाठी मी त्याच्यासोबत निघालो आहे, त्यामुळे तुला काय करायचंय ते लवकरात लवकर कर.
आता विद्याधर शलाकाला सांगत असतो की जर त्या गुंडांनी थोबाड उघडलं तर आपल्या दोघांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, लवकरात लवकर कर, काय करायचं ते, फोन ठेवतो बघ, असं म्हणून फोन कट करत असतो. तेवढ्यातच पृथ्वी तेथे आलेला असतो. तो म्हणत असतो काका चल आपण दोघं जण जाऊया. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो अरे चल चल, कधीपासून तुझी वाट बघायला लागलोय. आता हे दोघे जण पोलीस स्टेशनला जातात. तर आता इथे विद्याधर स्वतःच्या मनात म्हणत असतो की तू पोलीस स्टेशन पर्यंत कसा जातोयस ते मी बघतो, सगळं कोल्हापूर तुला नाही फिरवलं तर माझं नाव सांगणार नाही. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये नवीन एक ट्विस्ट दाखवणार आहे. तो म्हणजे पृथ्वी या दोन गुंडांच्या हाती लागलेला असतो आणि हे दोन गुंड पृथ्वीला मारण्याचा प्रयत्न करत असतात. पण पृथ्वी या दोन गुंडांशी दोन हात करत असतो. तेवढ्यात पृथ्वीच्या पाठीमागून डोक्यात मोठा वार केलेला आहे या विद्याधरने स्वतःच्या पुतण्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे आता घरी युगंधर विद्याधरला चांगला धारेवर धरून म्हणत असतो की आनंदीला किडनॅप करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हा विद्याधरच आहे, यानेच सगळं हे केलं आहे. आता इथे विद्याधरचं सत्य युगंधरला कळालेलं आहे. पण इथे युगंधर विद्याधर एवढा चिडेला असतो की त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्याची कॉलरच धरतो. आता हा विद्याधर शांत बसत नाही, मोठ्या भावावर हात उचलायला कमी करत नाही. आता या दोन भावांमध्ये पुन्हा एकदा भांडण लागलेलं आहे आणि याचाच त्रास आनंदीला होत असतो. प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये नेमकी पृथ्वीला किती दुखापत झाली आहे, त्याला खूप जास्त लागला आहे का, हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि विद्याधरने या पृथ्वीला मारला आहे आणि विद्याधरचं सगळं सत्य पृथ्वीला कधी कळणार आहे हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.